नायक आणि नायिका यांना नेहमीच प्रसिद्धी मिळते, लोकप्रियता लाभते. त्या तुलनेत रुपेरी पडद्यावरील इतर भूमिका करणारे कलाकार तितके लक्षात राहत नाहीत. मात्र आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि हटके अदाकारीनं लाखो मराठमोळ्या रसिकांचं मन जिंकत एका कलाकारानं अनेक वर्ष अभिनयाच्या क्षेत्रात अक्षरशः राज्य केलं. ते कलाकार म्हणजे दिवंगत गणपत पाटील. कोल्हापूरच्या माती जन्मलेल्या गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या तृतीयपंथी भूमिकेनं कधीही पुसला न जाणारा इतिहास निर्माण केलाय. देखणा चेहरा, बोलके डोळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीतील अक्काचं पात्र अजरामर करणाऱ्या गणपत पाटील यांच्या आजच्या जन्मदिनानिमित्त बी न्यूज विशेष. रुपेरी पडद्यावर यशस्वी होण्यासाठी नायकाची भूमिका मिळावी म्हणून अनेकांची धडपड असते. मात्र फार थोडे कलाकार असे असतात जे मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं करतात. कोल्हापूरचे सुपुत्र आणि कलाकार स्वर्गीय गणपत पाटील हे यापैकीच एक. 20 ऑगस्ट 1920 रोजी कोल्हापुरातल्या अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या गणपत पाटील यांच्या लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. आईसह 6 भावंडांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी गणपत पाटील यांनी मोलमजुरी केली, भाजीपाला विकला, पडेल ती कामं केली. अभिनयाची आवड असल्यामुळं त्या काळी कोल्हापुरातील कलापथकांमध्ये ते काम करत असत. तसंच रामायणामध्ये सीतेची भूमिकाही ते नेहमी करत असत. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळं त्यांना कॉलेज कुमारी या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी राजा पंडित यांच्या बालध्रुव या चित्रपटामध्ये भूमिका केली. याच काळात त्यांचा राजा गोसावी यांच्याबरोबर परिचय झाला आणि त्यांच्या ओळखीनंच गणपत पाटील यांनी मास्टर विनायक यांच्या शालिनी सिनेटोनमार्फत चित्रपटसृष्टीत शिरकाव केला. सुरुवातीच्या दिवसात त्यांनी सुतारकाम, रंगभूषा करणं अशी सहाय्यकाची कामं केली. त्यानंतर त्यांना राजा परांजपे यांच्या बलिदान आणि राम गबाले यांच्या वंदे मातरम या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमधला त्यांचा अभिनय पाहून भालजी पेंढारकर यांनी गणपत पाटील यांना मीठ भाकर या सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका दिली. यानंतर त्यांना अनेक सिनेमांमधून कामं मिळाली. त्याचवेळी जयप्रकाश दानवे यांच्या ऐका हो ऐका या अस्सल ग्रामीण ढंगाच्या तमाशाप्रधान नाटकात त्यांना तृतीयपंथीय सोंगाड्याची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. हे नाटक लोकप्रिय ठरल्यामुळं त्यांना लगेच आय बारगीर यांच्या जाळीमंदी पिकली करवंद या नाटकात संधी मिळाली. गणपत पाटील यांच्या नाचाच्या भूमिकेतलं मार्दव लक्षात घेऊन कृष्णा पाटील यांनी वाघ्यामुरळी सिनेमात त्यांना तृतीयपंथीय पुरुषाची भूमिका दिली. ही भूमिकाही प्रचंड गाजली. त्या भूमिकेबद्दल 1954 साली महाराष्ट्र शासनाचा चरित्र अभिनेत्याचा पुरस्कार गणपत पाटील यांना मिळाला. या प्रसिद्धीमुळं त्यांना त्यानंतर अनेक तमाशाप्रधान चित्रपटांमध्ये नाचाच्या भूमिका मिळाल्या. त्यांनी मल्हारी मार्तंड, एक गाव 12 भानगडी, देवा तुझी सोन्याची जेजुरी अशा अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या. लावण्यवती हा त्यांनी अभिनीत केलेला शेवटचा सिनेमा. त्याचं पैसे बकुळावरनं उधळलं म्हणून समजा की. बर, तुमची मर्जी. आपण रात्री तमाशाला यायचं बरं का? हा, एकदम पुढची जागा पाहिजे. होय. आता हे काय सांगाय पाहिजे होय. बर, येत. राम राम. कलेतला सच्चा निखळपणा आणि तृतीयपंथीय व्यक्तीच्या आयुष्यातलं विलक्षण कारुण्य कमालीच्या ताकदीनं गणपत पाटलांनी सादर केलं. त्यामुळं गणपत पाटील यांचा नाचा अजरामर झाला. झाले बहु होतीलही बहु पण या समहा या काव्यपंक्ती ज्या कलाकाराला शोभून दिसतात ते म्हणजे गणपत पाटील. 23 मार्च 2008 रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले. कोल्हापुरातील बाबूजमाल दर्ग्याजवळ त्यांचं निवासस्थान आहे. त्यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द, मिळालेले शाहू पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, चंद्रभागा तिरी पुरस्कार, ETV मराठी कलासम्राट पुरस्कार, अल्फा TV गौरव पुरस्कार आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत आहेत. लोकांच्या मदतीला धावून जाणं हा स्थायीभाव असलेले गणपतराव कलेच्या क्षेत्रातही अत्यंत निष्णात होते. हे त्यांनी रेखाटलेल्या चित्रांवरून लक्षात येतं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार येतील आणि जातील, पण गणपत पाटील
यांच्या नाचाची बरोबरी कुणालाच करता येणार नाही एवढं मात्र निश्चित. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत ऐरेकरसह ताज मुलाणी.